नमस्कार मित्रांनो, आज आपण 2023ला झालेल्या पोलीस भरतीचे प्रश्न बघणार आहोत. चला तर सुरू करूया. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, आवळा या फळामध्ये नैसर्गिकरित्या मुबलक आढळणारे आम्ल ॲसिड कोणते? तर ते आहे सायट्रिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड हे आपल्याला ॲपलमध्ये, ग्रेप्समध्ये पाहायला मिळते. तसेच ऑक्झॅलिक ॲसिड हे टोमॅटोमध्ये पाहायला मिळतो. सेकंड क्वेश्चन आहे, रात आंधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो? तर जीवनसत्व एच्या अभावामुळे रात आंधळेपणा हा आजार होतो. तसेच जीवनसत्व बीच्या अभावामुळे आपल्याला बेरीबेरी हा रोग होतो. तसेच जीवनसत्व क याच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो. आणि जीवनसत्व ईच्या अभावामुळे वांझपणा येतो. तसेच आपण जीवनसत्वाला सायंटिफिक नेम बघूया समोर आणि त्याची एक ट्रिक बघूया. तर रथ पर एक टॉफी. रथवरून रेटिनॉल म्हणजेच व्हिटॅमिन ए, थवरून थायमिन म्हणजेच व्हिटॅमिन बी. रथ पर एक ए से ॲस्कॉर्बिक आम्ल म्हणजेच व्हिटॅमिन सी आणि क वरून कॅल्सिफेरॉल म्हणजेच व्हिटॅमिन डी. तसेच टॉफीवरून टोकोफेरॉल व्हिटॅमिन ई आणि फीवरून फिलॉग्युमिन म्हणजेच व्हिटॅमिन के. तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कर्करोगाचे उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात? कर्करोगाचे उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरांना आपण ऑन्कोलॉजिस्ट हे म्हणतो. कार्डिओलॉजिस्ट हे हार्ट संबंधात आहे आणि न्यूरोलॉजिस्ट हे ब्रेन संबंधात आहे. म्हणजेच न्यूरोलॉजिस्ट म्हणजे ब्रेन संबंधात आणि नेफ्रोलॉजिस्ट म्हणजे किडनी संबंधात. म्हणजे नेफ्रोलॉजी म्हणजे किडनीचा अभ्यास ज्याच्यामध्ये होतो त्याला नेफ्रोलॉजिस्ट म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खालील द्रव्यांवर प्रतिबंध आणण्यात आला आहे. तर ते आहे कॅल्शियम कार्बाईड. कॅल्शियम क्लोराईडचा यूज आपण पाणी शुद्ध करण्यासाठी करू शकतो. तसेच सोडियम क्लोराईडचा उपयोग हे हीट क्रॅम्प्सपासून वाचण्यासाठी होतो. आणि पोटॅशियम सल्फेट हे ड्रीपमधून शेतात देतात. म्हणजेच फर्टिलायझरमधून यूज केले जाते. पोटॅशियम सल्फेट हे वॉटर सोल्युबल असतात आणि वॉटर सोल्युबल असल्या कारणामुळे त्या ड्रीपमधून शेतामध्ये देतात. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो? तर लिथियम हा धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो. चांदी आणि कॉपर हे एक चांगले विद्युत सुवाहक आहे हे आपल्याला आढळून येतात. नेक्स्ट क्वेश्चन, ChatGPT हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान खालीलपैकी कशाचे लघुरूप आहे? तर ChatGPTचं लॉंग फॉर्म हे आपल्याला चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर हे आहे, हे बघायला मिळून येते. तसेच ChatGPT हे OpenAI या कंपनीने काढलेले आहे. तरी हे पेपरच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे म्हणून लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, तंबाखूमध्ये आढळणारे हानिकारक रसायन आहे डॅश डॅश डॅश. तंबाखूमध्ये आढळणारे हानिकारक रसायन आहे तर ते आहे निकोटीन. निकोटीन हे तंबाखूमध्ये आढळणारे हानिकारक रसायन आहे. नायट्रोजनच्या संबंधात आपण काही गोष्टी लक्षात ठेवू शकतो. जसे की नायट्रोजन हे आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये 78% आहे. तसेच क्लोरीन हे आपण पाणी शुद्धीकरणासाठी यूज करतो. नेक्स्ट क्वेश्चन, सायनाईड या जहाल विषारी औषधाचे रासायनिक नाव काय आहे? तर त्याचे नाव आहे प्रुसिक ॲसिड. प्रुसिक ॲसिड यालाच आणखीन हायड्रोजन सायनाईड असे म्हणतात आणि याचं रेणुसूत्र जे आहे ते HCN असं आहे. तसेच आपण सल्फ्युरिक ॲसिडचं रेणुसूत्र बघू शकतो. सल्फ्युरिक ॲसिडचं रेणुसूत्र आहे H2SO4 आणि हायड्रोक्लोरिक ॲसिडचं रेणुसूत्र आहे HCl आणि नायट्रिक ॲसिडचं रेणुसूत्र आहे HNO3. नेक्स्ट क्वेश्चन, मानवी शरीरातील कोणत्या पेशींना संरक्षक पेशी म्हणतात? तर मानवी शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी यांना आपण संरक्षक पेशी म्हणतो. पांढऱ्या रक्तपेशीलाच WBC म्हटलं जाते आणि त्याचंच दुसरं नाव आहे ल्युकोसाईट. तसेच तांबड्या रक्तपेशी आणि लाल रक्तपेशी हे एकच आहे. तांबड्या आणि लाल यालाच RBC म्हणतो. यालाच आपण दुसरं नावाचं एरिथ्रोसाईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मानवी शरीरात खालीलपैकी कोणते द्रव्य सर्वात मोठ्या प्रमाणात आढळते? तर मानवी शरीरात खालीलपैकी ऑक्सिजन हे
सर्वात मोठ्या प्रमाणात आढळते. नेक्स्ट क्वेश्चन, मानवी गुणसूत्रामध्ये किती जोड्या लिंग गुणसूत्राच्या असतात? तर मानवी गुणसूत्रामध्ये एक ही जोडी लिंग गुणसूत्राची असते. टोटल 23 असतात, त्यापैकी 22 आणि ही 1 ही जी एक असते ती असते सेक्स क्रोमोझोम, म्हणजेच ती आहे एक लिंग गुणसूत्र. धन्यवाद मित्रांनो.